आरती काय चालू करते का ना. चला ए जानला गे ना पुढं तिथं बसव ना, नाही तर माग बसू. मस्त हा बसव, फोटो काढे. स्वेटर घाल तू बाजूला. बिंगावल्यान झालं. मूर्ती दिसते का माग? छान आहे ना. व्हिडिओ येत आई कसे नको व्हिडिओ फोटो. कुठे चाललं ग? हा 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 सायकल इथेच ठेवतो आम्ही अडका. आणि बॉटल घे बर का, तिथून जाईल पुन्हा. चल हाय फ्रेंड्स, तर मी अश्विनी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आता मंदिरात जाऊन आलो घरी आणि आता घेतलेली आहे पाणीपुरी करण्यासाठी. तर ह्या पुऱ्या मी विकत आणलेल्या होत्या गव्हाच्या, अगदी छान अशा पुऱ्या आहेत. मस्त फुगतात आणि काही काही थोड्याशा फुगत नाही आहेत. तर माहीत नाही, कारण पहिल्या तर पॅकेटमधल्या सगळ्याच छान अशा फुगत होत्या. तर चला असो, त्याचा आपल्याला रगडा करता येईल. आणि आता परातभर जवळजवळ केलेला आहे आणि मिस्टरांसाठी भाकरी केलेली आहे. ते काही हे खाणार नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी भाकरी आणि सुक्कट केलेली आहे. आता मी तळून घेते. मस्त मोठ्या गॅसवर ह्या तळायच्या असतात, छान गबगबीत फुगतात. आणि इकडं कुकरही लावून दिलेला आहे रगडा करण्यासाठी. वाटाणा आणि बटाटा मिक्स लावलेला आहे कट करून. आणि थोडीशी इथं सुकट भाजून घेतलेली आहे. आणि आवळगवळ थोडी अशी भाजून घेतली तर मग धुवून घेते स्वच्छ आणि मग कांदा वगैरे कापून आता इथं अशा पद्धतीने मी सुकट करते. तर कमेंटमध्ये सांगा कोण कशा पद्धतीने करतं. तर छान अशी ही मोठी सुकट आहे बघा, मस्त. आणि इकडं पहा, ही एवढी तयारी करून ठेवली. इकडं कांदा वगैरे चिरून ठेवला आहे, कोथिंबीर टॅमॅटो कट करून पाणीपुरीसाठी. आणि इकडं आमचं चाललंय TV लावलाय, बसले सगळे. तर हारमधलं नीट लावायला पाहिजे. इथं गप्पा छप्पा झाल्या. त्याच्यानंतर 8 वाजलेले हे घड्याळात. त्याच्यानंतर इथं मॅश करून घेतलं हे करण्यासाठी, रगडा करण्यासाठी. तर छान असा हा रगडा मस्त झाला होता. पाणीपुरी अगदी छान झाली होती. इकडं सुकटही झालेली होती. आणि सुकटीला थोडंसं कांदा जास्त आणि कोथिंबीर वगैरे असली किंवा एक नंबर सुकट बनते. तर त्यानंतर आमची इथं तयारी चालू आहे आत्ता पाणीपुरीची. तर आत्ता झालं आहे. तर हे इकडं चाललं आहे ह्यांचा खेळ. तर मस्त जानू इथे खेळत आहे पहा. मस्त राहिली ती अगदी. पहिल्यांदाच इकडे ती आलेली होती आपल्याकडे. आणि मल्हारसन त्यांचा इथं चाललेला आहे खेळ. तर आता आम्हाला नंतर म्हटलं पाणीपुरी खायला बसायचंच आहे. तर ही छोटी छोटी खेळणी मी तिला दिली होती खेळण्यासाठी. छान असं अगदी मस्त राहिली ती. आणि आता चालायला लागली आहे. तर लहान मुलांना सारखं चालावंसं वाटतं. त्यानंतर आमचं खाऊन वगैरे झालं. ते काही व्हिडिओ शूट केलं नाही मी. त्यानंतर इथं बाहेर शेकोटी केलेली आहे मस्त. आणि शेकतोय आम्ही सगळेजण, शेकोटीच्या बाजूने बसलेलो होतो. छान अशी गरम मस्त वाफ लागत होती. मल्हार कुठे गेलाय? तर ह्या वर्षी खूप थंडी आहे, त्याच्यामुळे शेकोटीची गरज पडली. त्यानंतर आत्ता हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. तर आम्ही चाललेलो आहे इथं मंदिरामध्ये. तर त्यांना म्हटलं चला आपण मंदिरात फिरून येऊ. तर मस्त आवरून वगैरे सगळं आम्ही निघालेलो आहोत.
तर अगदी घराच्याच बाजूला हे इथं मंदिर आहे. हे आपल्या घरापुढचा रस्ता आहे हा. आणि छान ही फुलं बहरलेली आहेत. खूप लोक इथं फोटोशूटसाठी वगैरे येतात. आणि मल्हारने मस्त सायकल घेतलेली आहे. मल्हारला सायकल म्हटलं का मस्त मज्जा वाटते. आणि आता व्हिडिओला असंच कंटिन्यू राहा. आपल्या घराच्या जवळच अगदी 2 मंदिर आहेत. तर तिथं आता आम्ही चाललेलो आहे. आणि आता आलो आहे पहा, लगेच तुम्हाला मंदिराचा व्ह्यू दाखवते. अगदी जवळच हे मंदिर आहे. आणि याच बाजूनी वरती रस्ता आहे. आणि अगदी रस्त्याच्या कडेला गेटमधून एंट्री केली की इकडं मंदिराचा हा परिसर तुम्हाला पाहायला मिळेल. तर छान मल्हार सायकल फिरवत होता इथं. आणि आत्ता आम्ही मंदिरामध्ये पोहोचतो आहे. तर ह्या मंदिराला जवळजवळ आता 2 वर्ष कंप्लीट झालीत. मस्त असं मंदिर उभारलेलं आहे. खूप लोक इथं मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. आणि छान असं इथं लॉन असल्यामुळे फोटोशूटसाठी अगदी खूप लोक इथं येतात. तर सगळ्या प्रकारची झाडं इथं लावलेली आहेत त्यांनी. आणि हा म्हणजे अजून इकडंसुद्धा छान खालीच्या बाजूला लॉन केलेलं आहे. मस्त पंखाची जी काही झाडं असतात तिचं नाव नाही मला माहीत, तीही इथं लावलेली आहेत. त्यानंतर तुम्हाला मंदिराचा मी बाहेरचा परिसर दाखवते. मस्त इथं तुळशी वृंदावन वगैरे ठेवलेलं आहे. मल्हारला तर सायकल म्हटलं का फार आवडतं. आणि मोकळ्या जागेत सायकल चालवायला जरा बरं वाटतं. आणि आता वाघांमुळं अगदी अक्षरशः म्हणजे बाहेरसुद्धा आता आम्ही निघत नाही आहे. तर पहा मस्त असं लॉन आहे. अगदी आता खूप म्हणजे कडक आहे तरी पण मस्त असं हिरवंगार आहे इथं. आणि ही जी टणटणीची फुलं असतात ना त्यातलीच ही फुलं आहेत. पण त्यांचा कलर जरा वेगळा आहे. खूप सुंदर वाटतात ही फुलं दिसायला. तर आलो आहे आता आम्ही मंदिरात. खूप छान वाटतं या मंदिरात आली का, अगदी मन प्रसन्न होतं. आणि त्यानंतर बघा तुळशी वृंदावन आहे खूप सुंदर. त्यानंतर या बाजूला त्यांनी पाहण्यासाठी केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये खूप अशी कमळं आहेत. तर मस्त पाठीमागं खूप मोठी मोठी अशी कमळाची फुलं झालेली होती. आता सध्या त्या कळ्या दिसत आहेत. आणि पहा इकडून आता ही येते मस्त. आता आमचं चाललेलं होतं शूट करण्यासाठीचं. तर छान छान त्यांना म्हटलं मस्त हे आहे, त्यांना फार आवडलं. म्हटलं आम्ही फोटो आले वगैरे मंदिरात काढा. बघा जानू. आणि फोटो काढत होते. तर फोटोशूटलाही अगदी खूप लोक इथे येत आहेत. आणि तुळशी वृंदावन आत्ताच मस्त आणलेलं आहे. खूप सुंदर असं तुळशी वृंदावन आहे. आणि या बाजूला तुम्हाला दाखवते. तर मंदिराचा मी बऱ्याच वेळा व्हिडिओ केलेला आहे. ज्यांना कोणी पाहिला नसेल तर त्यांना दाखवते आतल्या मूर्ती वगैरे ज्या आहेत त्या. तर इथं कशाची मूर्ती आहे तर आतमध्ये बघू शकताय तुम्ही. इथं आहे गणपतीची मूर्ती. आणि त्याच बाजूला आहे बजरंगबली आपले त्यांची मूर्ती आहे. आणि त्याच बाजूला इथे आहे जी शंकराची पिंड आहे. तर मस्त असं बघा इथं सुंदर असं इकडून दर्शनासाठी जाता येतं. फेरी पण घालता येते. पण महादेवांना काही फेरी घालायची नसते म्हणून मी इकडूनच आले. आणि त्यानंतर पहा इथं पाया वगैरे पडले. तर खूप छान असं हे बांधकाम आहे. अगदी मिरर वगैरे ह्या बाजूने लावलेले आहेत. आणि खूप इथे म्हणजे जे आता बऱ्याच जणांना हे माहिती झालंय. त्याच्यामुळे खूप सारे इथं पर्यटक येत असतात. बाहेरचा परिसर तुम्हाला मी दाखवते. खूप छान इथं आहे. आणि अगदी कुठल्याही मंदिरात गेले की माणसाचं मन अगदी कसं प्रसन्न वाटतं. त्याच्यानंतर इकडूनही फुलं वगैरे आहेत. तिथे छान असे लॉनमध्ये दगड वगैरे टाकलेले आहेत. आणि इथं पहा इथं पण छान येतोपर्यंत चल. चाफ्याचं झाड आहे. आणि तिथं ते पिवळं फुल बघ किती सुंदर आहे. मावकडं बघ बबड्या. ते अजिबात ठेवणार नाही बरं. बघू दे ना सगळ्यांना. बा तू पण लाव ना गॉगल. जा जा पैसे एक फोटो काढ. मावकडं बघ. बघ मावकडं मस्त सर बाजूला. बघ किती छान आलंय. वा हातात घे. दे मी वर लावते. हे बघ दादानी लावलंय बघ.
डोक्याला राहतच नाही. लेडी डॉन कोण टाकलं देतात ते भारी. आणि इकडे चालले फोटोशूट. झाले बस. अजून एक दे, अजून एक दे, अजून एक दे, अजून एक पी दे, पी दे, दादाला पी दे, पी दे, पी दे, पी स्टार्ट. हा बस. बसले का आणि जा जा सावकाश. लागले ना हे दोन. मला कसं दिसतंय? होती काय? नाही दिसत नाही होती. आता काय दिसत? कशी बॉटल छोटी प्लास्टिक. जाता